आज आपण या व्हिडिओमध्ये गणेशोत्सवावरती लहान मुलांसाठी 10 ओळी निबंध लिहिणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपला हा निबंध असणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आहे, आपल्याला पहिल्यांदा हेडिंग टाकून घ्यायचं आहे गणेशोत्सव निबंध। त्यानंतर निबंध लिहायला सुरुवात करायची आहे। पहिला आहे, गणेशोत्सव हा आपला आवडता सण आहे। हा झाला आपला पहिला पॉइंट, म्हणजेच काय तर गणेशोत्सव आम्हाला खूप आवडतो। सेकंड मध्ये येणार आहे, या दिवशी बाप्पांची मूर्ती घरी आणतात। आता आपण सुरुवात कशी करतो, गणपतीचा जो उत्सव आहे तो मनवायची किंवा सेलिब्रेट करायची, हे आपल्याला लाईन टू लाईन लिहायचं आहे। सो पहिल्यांदा लिहायचं आहे की मला खूप आवडतो हा सण। सेकंड येणार आहे, या दिवशी बाप्पांची मूर्ती घरी आणतात। त्यानंतर काय करतो आपण, तर थर्ड येणार आहे, रोज सकाळ संध्याकाळ पूजा आणि आरती केली जाते। सगळ्यांकडे सेमच होतं, सकाळ संध्याकाळ आपल्या देवाची काय केली जाते, पूजा केली जाते, आरती केली जाते। त्यानंतर फोर्थ नंबरचं काय येणार आहे, गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतो। बाप्पाला काय आवडतं, तर गणपती बाप्पाला मोदक आवडतो। सो फोर्थ पॉइंट आपला हा येणार आहे की बाप्पाला मोदक खूप आवडतो। त्यानंतर फिफ्थ नंबरचा येणार आहे, 10 दिवस सर्वजण हा सण आनंदाने साजरा करतात। सो हा सण किती दिवस साजरा केला जातो, तर 10 दिवस। कोणी 1.5 दिवसाचा गणपती बसवतं, कोणी 5 दिवसाचा बसवतं, कोणी 7 दिवसाचा, तर कोणी 10 दिवसाचं। सो अशा प्रकारे तुम्हाला जे वाटेल तो पॉइंट तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। 6 नंबर आहे, शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करतात। म्हणजे कोणाचा गणपती कोणत्या दिवशी विसर्जन करणार, म्हणजे जसं 5 दिवसाचा ठरलाय, 7 त्या दिवशी बाप्पाचं काय केलं जातं, विसर्जन केलं जातं। आता 7th नंबरचा पॉइंट आहे की विसर्जनाला नेताना बाप्पाशी काय बोललं जातं। विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष होतो। म्हणजे विसर्जनाच्या वेळेस बोलतात ना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। सो हा काय होतो, तर जयघोष होतो। 8 नंबर आहे, या सणामुळे सर्वजण एकत्र येतात। आता सण हा सेलिब्रेट केल्यामुळे तर काय होतं, तर सगळे जे आहेत नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, हे काय होतात, तर एकत्रित येतात। 9th येणार आहे, घराघरात प्रकाश व सजावट केली जाते। आता बाप्पा येणार म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये काय केलं जातं, तर सजावट, प्रकाश म्हणजेच काय, लाइटिंग केली जाते। अजून काय वेगवेगळी असेल तर डेकोरेशन वगैरे केलं जातं। 10th नंबर आहे, गणेश उत्सव हा आनंद व भक्तीचा सण आहे। मग हा सण कोणाचा आहे, आनंद देण्याचा आहे आणि भक्तीचा पण हा सण आहे। सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या 10 लाईन ज्या आहेत ह्या कंप्लीट करायच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला असे एक चारोळी तुम्ही लिहू शकता। मोदकाचा सुगंध दरवळला, गणपती बाप्पा घरात आला, 10 दिवस आनंद साजरा, मोरयारेचा जयघोष झाला। अशा प्रकारे जर तुम्ही ही सुंदर अशी चारोळी लिहिली तर तुमचा निबंध अजून थोडा अट्रॅक्टिव्ह, सुंदर दिसू शकतो। अशा प्रकारे तुम्हाला हा 10 लाईनीचा किंवा 10 ओळीचा निबंध कंप्लीट करायचा आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।